रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्रीवर्धनच्या भूमिपुत्राचा 30 वर्षाच्या खडतर सेवेनंतर सन्मान. 17 मराठ्याचे जवान दिनेश सावंत निवृत्त. डोंबिवलीत भव्य मिरवणूक आणि जंगी सत्कार सोहळा. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील 17 मराठा लाईट इन्फंट्रीचे खंबीर जवान दिनेश रामचंद्र सावंत हे सलग 30 वर्षाच्या प्रदीर्घ देश सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. या निवृत्तीनिमित्त डोंबिवलीत त्यांच्या भव्य मिरवणुकीसह जंगी नागरी सत्कार सोहळा पार पडला. श्रीवर्धन तालुक्यातील वाकलघर गावचे सुपुत्र श्री दिनेश रामचंद्र सावंत यांनी 1996 मध्ये भारतीय सेनेत प्रवेश केला होता. 17 मराठा रेजिमेंटमध्ये सेवा बजावत त्यांनी देशाच्या विविध आव्हानात्मक सीमांवर अहोरात्र रक्षण केले. 31 जुलै 2026 रोजी ते सैन्य दलातून सेवामुक्त झाले. त्यांच्या या गौरवशाली सेवापूर्तीचे औचित्य साधून रविवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी डोंबिवली शहरात त्यांच्या नागरी सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुशोभित वाहनातून दिनेश सावंत यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमून गेला होता. या जंगी सोहळ्याला भारतीय सैन्यातील अनेक माजी सैनिक विशेषत्वाने उपस्थित होते. वाकलघर ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष श्री किशोर राऊत सावंत परिवार तसेच मोठ्या संख्येने नातेवाईक व ग्रामस्थांनी या सोहळ्याला हजेरी लावून सैनिकाला शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन अभय शेलार, संजय पवार, योगेश पवार, संदीप ओमले, मयूर शेलार, संदेश ओमले, राजेश ओमले, विनय पवार आणि राकेश ओमले यांनी केले होते. 30 वर्षाच्या देशसेवेनंतर मायभूमीत परतलेल्या या वीर जवानाचा सत्कार करताना संपूर्ण उपस्थितांचे डोळे अभिमानाने भरून आले होते. देशाच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या अशा या वीर सुपुत्राचा संपूर्ण श्रीवर्धन तालुका आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. प्रतिनिधी संदेश घोलप, श्रीवर्धन, डोंबिवली.